रसिक मित्र हो, मैफल म्हाताऱ्यांची लक्ष देऊन ऐका आणि कदाचित तुम्हाला तुमचं प्रतिबिंबही या कुठल्या तरी व्यक्तिरेखेत नक्कीच सापडेल. अनामिक लेखकाची ही पोस्ट मी दत्ता सरदेशमुख सादर करतोय. मैफल म्हाताऱ्यांची. एका संध्याकाळी आजोबांची मैफल जमली. एक आजोबा सांगत होते, आमच्या मुलानं जुना टी व्ही विकला आणि भला मोठा नवा टी व्ही आणला. तुम्हाला म्हणून सांगतो, मला जरा वाईट वाटलं. अहो, जुन्या काळी पै साठवून मी तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही घेतला होता. पोरानं शब्दानं तरी विचारायचं ना. म्हातारं झाल्यावर कोण काय विचारतोय म्हणा. आपल्याला कारभारपणाच्या सवयी लागलेल्या. खरं म्हणजे हळूहळू सगळे अधिकार सोडून शांतपणे जगायला पाहिजे. पण लहान पोरात आणि म्हाताऱ्या माणसात तसा काही फरक नसतो असं म्हणतात. ते काही खोटं नाही. सगळं कळतं पण वळत नाही. तर मुलगा म्हणाला, बाबा तुम्हाला कमी दिसतं म्हणून मोठा टी व्ही आणला. मी म्हणालो, बापाची काळजी असणारी अशी मुलं आजकाल दुर्मिळ झाली आहेत. तेव्हा तो छानपैकी हसला. त्याला वाटलं की आपण म्हाताऱ्याला फसवलं. मात्र त्याची बायको महिन्यापासून मोठ्या टी व्हीसाठी मागं लागली होती हे मला माहीत होतं. पण आपण कशाला बोलायचं तसं. दुसरे आजोबा सांगत होते, म्हातारे म्हणजे परावलंबी. पण आपण असे तरुण असल्यासारखं जोमानं राहायला जातो. ते काय खरं आहे काय गाड्यानं. शेजारचा सीताराम भाऊ नाही का, गात्र शिथिल झाली तरी काठी न घेता फिरायला गेला आणि आदळला डांबरी रस्त्यावर. नवा खोबा टाकावा लागला. पुन्हा आम्हाला फोन करून सांगतो, या घरी नव्या खुब्याचा चहा पाजतो. ह्याची गंमत. आमच्या पलीकडचा शांताराम काल मला म्हणत होता, चहा देताना माझी सून डोक्यावर पदरच घेत नाही. मी त्याला सांगितलं, अरे माझी सून मला चहाच देत नाही. आता बोल. अरे तुला चहा मिळतोय ना, मग तुला पदराचं काय घेणं आहे बाबा. तिच्या नवऱ्याला जसं आवडतंय तशी ती राहते. अहो, घरातल्या म्हाताऱ्या माणसांना आवडेल असं राहणारी सून दाखवा. मी काय म्हणतो, आणि माझ्याकडून 1000 रुपये घेऊन जा. काळाबरोबर बदलायला पाहिजे ना आपण सुद्धा. पटतंय का. तिसरे आजोबा सांगत होते, अहो माझे एक जोडीदार रामभाऊ म्हणतात, पेन्शनमुळं आपलं म्हातारपण बरं आहे. कसलं खरंच बरं आहे. अहो पेन्शन ठेवली पाहिजे ना आपल्याजवळ. ज्यांना पेन्शन आहे त्यांची 20-25 तारखेपासून चांगली सेवा सुरू होते. आणि विशेष म्हणजे महिनाभर म्हाताऱ्याकडं पाहायला वेळ नसलेल्या कुटुंबाला 1 तारखेला त्याच्यासाठी भरपूर वेळ असतो. कसं, एकदा पेन्शन कुटुंबाच्या पदरात पडली की पुन्हा म्हातारा 25-30 तारखेपर्यंत कुचकामी. अहो तो आपला नानाभाऊ नाही का, तो तर पेन्शन मिळाली की काही पैसे पायमोज्यात दडवून ठेवायचा. सुनेचे हे लक्षात आलं. मग ती आता त्याचे पायमोजे रोज धुवायला मागते. एरवी भूल देण्या इतपत वास मोजांना यायचा, तरी धुतले जात नसायचे. चौथ्या आजोबा सांगत होते, आपण कोणाला काही समजावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. काही माणसं मरताना देहदान करतात, मग रुग्णालयात त्यांच्या शरीरावर प्रयोग होतात. तसं आपल्या म्हाताऱ्या माणसांवर सुद्धा मरण्याच्या अगोदर कुटुंबात प्रयोग सुरू असतात. रुग्णालयातला तो देह तक्रार करतो का. नाही ना. तशी आपणही कुटुंबात करायची नाही.
घरात हक्क गाजवायचा नाही, कर्तेपणा सोडून द्यायचा, कुणाला उपदेश करायचा नाही, घरातल्यांना आवडेल इतकंच त्यांच्यावर प्रेम करायचं. घरात कुणी नवीन आला की लगेच त्याच्या पंचायती सुरू करायच्या नाहीत, कुणाची निंदा करायची नाही. ताटात भाजी धड येत नसेल तर आपलंच तोंड म्हातारपणामुळं बेचव झालंय असं समजायचं. बरोबर आहे ना? अहो, निसर्ग म्हाताऱ्यांची गात्रं शिथिल करतो ती शिक्षा नव्हे तर वरदान समजायचं. घरातल्यांना न पटणाऱ्या गोष्टी दिसू नयेत म्हणूनच डोळे अधू झालेत असं समजायचं. मग कुणी केलेलं भडक मेकअपही सौम्य दिसू लागतं. ऐकायला येत नाही तेही बरंच म्हणायचं. नाहीतरी आपल्या म्हातारपणाविषयी जे बोललं जातं ते ऐकण्यासारखं नसतंच. पाचवे आजोबा सांगत होते, अहो हातपाय चालतात तोवर सकाळ संध्याकाळ फिरायला बाहेर पडत जा. आपण सगळे म्हातारे एकत्र आलो की कशा छान गप्पा होतात आणि शिवाय घरच्यांनाही जरा मोकळेपणा मिळतो. सकाळी जागीच जमेल तेवढा योगा केलेला बरा. चला, आज मी एकटाच बोलतोय म्हणून तुम्ही कंटाळा असाल. इतका का बोललो? तर आता 15 दिवस आपली भेट होणार नाही म्हणून. आमचा थोरला मुलगा तिकडे दूर राहतो, म्हणजे आमच्या 3 पोरांनी मला 15-15 दिवस वाटून घेतलेला आहे. सकाळीच इथल्या सुनेनं पिशवी भरली आणि आठवण करून दिली की इथले 15 दिवस संपले, निघा हवा बदलायला. आता मी ज्या घरी जाणार आहे त्या घरातल्या सुनेला 15 दिवस अमावास्या वाटणार. त्यांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. सुना पडल्या परक्या, आपलंच रक्त धड असलं पाहिजे ना. 6वे आजोबा सांगत होते, अहो घराघरातल्या म्हाताऱ्यांच्या गमती सांगायला लागलो तर मोठा ग्रंथ तयार होईल. त्यापेक्षा मी काय सांगतो ते नीट ऐका. आधी हे लक्षात घ्या की आपला काळ आता गेला. आता ही पिढी आपल्याला बिघडलेली वाटते, पण ती तिच्या जागी बरोबर आहे. पुढची पिढी यापेक्षा आधुनिक असेल. आपण तरुण असतानाच्या काळात मोबाईल फोन, स्मार्टफोन असते तर आपणही हेच केलं असतं की नाही? अहो, इतकं वय झालं तरी आपण व्हॉट्सअप, फेसबुक वापरतोच ना. मग ती तर तरुण पोरं आहेत. काळ घडवतो आणि बिघडवतोही. मोबाईलनं डोळे जातील, डोकं चक्रम होईल, तेव्हा माणसाचा मोबाईलचा नाद आपोआप बंद होईल. सकाळी सूर्य आभाळात लाली पसरतो. मावळताना हे तो तक्रार न करता आकाश रंगवूनच बुडतो ना. बस आपली आयुष्याची संध्याकाळ अशीच घालवायची, सूर्यासारखी. आयुष्यभर नोकरी, करिअर, पैसा याच्या मागं धावणारा पुरुष कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. निवृत्त झाल्यावर त्याच्याकडं वेळच वेळ असतो, पण कुटुंबाला आता त्यांना द्यायला वेळ नसतो. त्यांच्याशिवाय जगण्याची कुटुंबियांना ही सवय झालेली असते. त्यामुळं आता मिळालेल्या वेळेचं करायचं काय असा प्रश्न निर्माण होतो आणि मग तो अस्वस्थ होतो. हल्ली उतारवयातली बहुतेक कुटुंब 2च माणसांची आहेत आणि तेच जर एकमेकांना समजून घेण्यात कमी पडले तर आयुष्याची संध्याकाळ सुंदर कशी होणार? हातात वेळ असतो तेव्हाच आपल्या जोडीदारासाठी वेळ द्यायला हवा. नाहीतर नंतर आपल्याला वेळ असेल तेव्हा आपल्या जोडीदाराला वेळ नसेल आणि गैरसमज वेळीच दूर झाले तरच आयुष्याची संध्याकाळ सुंदर होत असते. आपल्या संसाराच्या जोडीदाराला जपूया, काळजी घेऊया, सुख समाधान देऊया. आपल्या त्या जोडीदाराशिवाय आपलं जीवन एका वाळवंटासारखं असतं. हे विसरून कसं चालेल? चला चला आता आपापल्या घरी चला.
आपली सवंगडी म्हणजे नातवंड आपली वाट बघत असतील. रामकृष्ण हरी. चला. मैफिल म्हाताऱ्यांची या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक अनामिक. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय अनामिक लेखकाला समर्पित. ही पोस्ट ऋषिकेश आयाचित नाशिक यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.